नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण या व्हिडिओचा विषय असा आहे, की गेल्या 2-3 महिने झाले मित्रांनो, ई-पी-एफ-ओची जी सर्व्हर आहे, ती काही व्यवस्थित चालत नाही. त्या सर्व्हरला अनेक समस्या येतात. तसेच बऱ्याचशा वेळा एरर येतं साईटला आणि जे क्लेम आहेत, पेन्शन क्लेम असतील किंवा अ, पूर्ण सेटलमेंट असेल, ॲडव्हान्स क्लेम असतील, हे जे क्लेम आहेत, हे व्यवस्थित लवकरात लवकर सेटल नाही होऊ राहिले. आणि यामुळे जे ऑनलाईनचे जे काम करणारे जे लोक आहेत, तर या लोकांविरोधात जे कस्टमर आहेत, ग्राहक आहेत, तर यांचा रोष वाढायला लागला बऱ्यापैकी. कारण ग्राहकांना बऱ्याचशा वेळा अडचण असते म्हणूनच ते पी-एफमधून ॲडव्हान्स काढतात किंवा सेटलमेंट करतायत. तर मग होतंय असं की जे सर्व्हर आहे, हे वेळेवर न चालल्यामुळं बहुतांश वेळा क्लेम उशिरा सेटल होतंय किंवा लवकर लवकर पैसे मिळत नाही आणि ग्राहकांना याचा मनस्ताप होतोय बऱ्यापैकी. होतंय असं, की दिवसा पण बऱ्याचशा वेळा सर्व्हर तर क्लिअर चालतच नाही, पण रात्री पण होत नाही आणि यामध्ये बहुतांश वेळा के-वाय-सी करणं असेल किंवा नॉमिनी लावणं असेल, हे कामं भरपूर वेळा चालत असताना सर्व्हर व्यवस्थित जर चाललं नाही ना, तर त्याच्यामुळे काय होतं, की बहुतांश वेळा समजा नवीन यू-ए-एन नंबर आपण करायला जातो, तर यू-ए-एन नंबर करत असताना तो डाटा मॅच नाही होत असं दाखवतं किंवा पासवर्ड चेंज करायचा आहे, तर पासवर्ड बहुतांश वेळा चेंज होत नाही. आता होतंय असं, की शासनाने सिक्युरिटीसाठी खूप त्याच्यासाठी ओ-टी-पी वगैरे ठेवलेत आणि 1 महिन्यानंतर पासवर्ड वगैरे चेंज होतोय ऑटोमॅटिक ही सगळ्या प्रोसेस चालू केल्या. पण आता सारखं-सारखं जर पासवर्ड चेंज करायचं म्हणलं, की सारखे ओ-टी-पी जाणार आणि ते इतकं क्रिटिकल काम होतंय, की लवकर-लवकर जे एखाद्याचं काम 2 दिवसात होणार आहे, तर त्याला 4 दिवस जाणार किंवा 6 दिवस जाणार असं एक होऊ राहिलंय. तर ठीक आहे ते सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून हे सगळ्या गोष्टी ठीक आहे, की पासवर्ड चेंज होणं वगैरे हे. परंतु जर सर्व्हर व्यवस्थित जर चाललं ना मित्रांनो, तर ह्या गोष्टी सहजी-सहजी होतील आणि ज्या ग्राहकांना आता मनस्ताप सोसावा लागतोय किंवा त्यांचे जे वेळेवर कामं होऊन नाही राहिले, तर हे पण वेळेवर होतील आणि जे क्लेम आहे, क्लेम लवकर सेटल होतील. आता बऱ्याचशा वेळा जे कर्मचारी असतात, तर यांना घरगुती काही अडचणी असतात किंवा लग्न किंवा हॉस्पिटलच्या अडचणी असतात. या कारणासाठी पण बहुतांश वेळा ॲडव्हान्स काढले जातात. परंतु सर्व्हरच जर व्यवस्थित चालत नाही, तर जे 2-3 दिवसामध्ये जी भेटणारी रक्कम आहे, या रक्कमेला म्हणजे वेळ लागतोय. 8 दिवस, 15 दिवस किंवा कधी-कधी महिना पण जातोय आणि साईट न चालल्यामुळं यामध्ये बहुतांश वेळा आता काही मध्यंतरी आम्ही क्लेम केले. तर या क्लेमला त्याचं जे नाव होतं, तर ते ऑनलाईनला जे आधारप्रमाणेच होतं. परंतु 2-3 वेळा हा क्लेम रिजेक्ट झालाय आणि त्याला रजिस्ट्रेशन रिझन जे येतंय, तर ते नाव आधारप्रमाणे नाही असं रिझन येतंय. आता अशा वेळेस काय केलं पाहिजे? तर हे पण तुम्ही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा, की अशा जे अडचणी येते तर याला पण तुमच्याकडे काही नवीन पर्याय आहे का? हे पण सांगू शकता. आणि जे क्लेम आहे, पेन्शन क्लेम वगैरे आहेत, तर हे पण लवकर-लवकर होत नाही. आता काही संस्था आमच्याकडे जे आहेत, तर बंद पडलेल्या ज्या संस्था आहेत, ज्या शासनाकडे आता आहेत, अशा संस्थांचे पण कर्मचाऱ्यांचे पेन्शनचे कामं आहेत. तर ह्या ज्या फाईल आहेत, तर हे जे सर्व्हर आहे, हे न चालल्यामुळे ह्या फाईलला उशीर लागतोय आणि यांचं असं असतंय, की हे ऑनलाईन ऑलरेडी नसतात. यांच्या कर्मचाऱ्यांचे यू-एन नंबर पण नसतात. सुरुवात यांची अशी होती, की यू-एन नंबरपासून होती. त्यानंतर नावाची दुरुस्ती वगैरे आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. तर हे जे सर्व्हर व्यवस्थित न चालल्यामुळं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, याला उशीर लागतोय, वेळ लागतोय. कधी-कधी 1-1, 2-2, 3-3 वर्ष याच्यामध्ये निघून जात आहेत. आणि जे लवकर होणारं काम आहे याच्यामुळं वेळ लागतोय. आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ह्या जे कर्मचारी यांना पण असं वाटतं, की ऑनलाईनचे जे काम करणारे आहेत, हे वेळेवर आपलं काम करू नाही राहिले. त्याच्यामुळे आम्हाला पण यांच्या बऱ्यापैकी रोष रोषाला सामोरे जावं लागतंय. आता एक शासनाने सर्व ऑनलाईन केलं ही चांगली गोष्ट आहे, की ऑनलाईन तर सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळं थोडंसं पारदर्शकता वाढली. परंतु जर या जे सर्व्हर आहे, पी-एफचे जे सर्व्हर आहे, हे सर्व्हर जर चांगल्यापैकी डेव्हलप झालं तर बरं होईल. जेणेकरून लवकरात लवकर कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते मार्गी लागतील. लवकरात लवकर त्यांना ॲडव्हान्स क्लेम होतील किंवा पेन्शन क्लेम आहे ते पण लवकरात लवकर मंजूर होतील. तर मित्रांनो, आपल्याला पण या संदर्भात काही अनुभव आले असतील तर नक्की सांगा. आता आपण बघूयात आमच्या इथे एक कर्मचारी होते सुशील भाऊ रामने. आपण यांचा क्लेम केला होता.
यांना अशी अडचण आली की नावामध्ये मिसमॅच आहे आणि तसं तर काही नव्हतं. आता आपण यांच्याशी बोलूया आपण. सुशील भाऊ तुम्हाला काय झालं प्रॉब्लेम तुमचा नेमकं सांगता का? मित्रांनो, हे आहेत आमचे इथले सुशील ब्राह्मणे. यांना म्हणजे हॉस्पिटलसाठी मध्यंतरी पी-एफचं ॲडव्हान्स क्लेम करायचा होता. परंतु आता गेल्या 2 महिन्यापासून यांचा आम्ही क्लेम करतोय. तर नावामध्ये दुरुस्ती सांगते. नाव आधारप्रमाणे किंवा बँक अकाउंटप्रमाणे नाव ऑनलाईन नाही. परंतु ऑनलाईनला जर चेक केलं, तर दोन्ही पण डिटेल जे आहे, तर ते समानच आहे. तर काय वाटतं सुशील भाऊ, काय म्हणजे प्रॉब्लेम काय होतोय तुमचा? माझा प्रॉब्लेम तर पहिल्यापासून काही नव्हता आणि मी ज्यावेळेस पी-एफ काढायला आलो तुमच्याकडं, तर हं, त्यावेळेस तुम्ही मला सांगितलं की तुमच्या स्पेलिंगमध्ये काहीतरी मिस्टेक आहे. पण माझ्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक नसतानाही मला पी-एफ निघत नाही. हं, हं, ओ-टी-पी येतोय, सर्व काही होतं. पण हं. पी-एफ यायला काय हां, आता गेल्या 2 महिन्यापासून आपण तुमच्या कामासाठी अडकतोय. तो क्लेमच रिजेक्ट होतोय. एक तर सर्व्हरच चालत नाही बहुतांश वेळा. याच्यामुळे तुमची पण एक नुकसान होऊ राहिलं किंवा तुम्हाला म्हणजे आमच्यावर विरुद्ध रोष वाढू राहिला. हे बरोबर आहे ना? हो, हे बरोबर आहे. कारण काय आलंय, जे पैसे आम्हाला पाहिजे ज्यावेळेस ते भेटत नाही. हं, मग आता त्याला काहीतरी पर्याय मार्ग गव्हर्नमेंटने काढावा, हीच आमची कळकळून विनंती आहे गव्हर्नमेंटला. हं, हं, हं. हा मित्रांनो असा विषय आहे, की वेळेला जर कर्मचाऱ्यांना जर त्यांची जी भविष्य निर्वाह निधीची रक्कम आहे, तर ती वेळेला जर काही का होईना 50% 80% जो काही शासनाचा रेशो असेल, त्या प्रमाणे मिळाली वेळेला, तर मग त्यांना पण थोडंसं समाधान वाटतंय. परंतु जर हे सर्व्हरच व्यवस्थित जर चाललं नाही, तर मग ह्या गोष्टी घडत नाही. हां, तर मित्रांनो आता आपण बघितलं यांचा असा प्रॉब्लेम आलाय. परंतु असं काही नाही मित्रांनो, यांचं सर्व जे अकाउंट आहे हे क्लिअर होतं. तरी पण जे ई-पी-एफ-ओकडून 2 वेळेस रिजेक्शन आलं. आता यांना यांच्या मुलीच्या दवाखान्यासाठी ते पैसे हवे होते. परंतु ॲडव्हान्स क्लेम यांचा काही झाला नाही आणि 1-2 महिने हे त्यासाठी होत होतं. म्हणजे आम्ही प्रयत्न करत होतो, परंतु काही अजूनपर्यंत तरी यांचा क्लेम काही झालेला नाही. त्यानंतर यांचा एक पेन्शन ट्रान्सफर क्लेम केलेला होता. हा क्लेम पण संस्थेकडं म्हणजे अप्रूव्हलसाठी जातो. याला पण बऱ्यापैकी वेळ गेलाय. आता हे सगळ्या गोष्टी ज्या होतायत याचं मुख्य कारण म्हणजे सर्व्हर नीट न चालणं. आता हे जर सर्व्हर आहे, हे जर व्यवस्थित चाललं तर ह्या गोष्टी सुरळीतपणे होतील आणि एकदम म्हणजे कर्मचाऱ्याला पण चांगली सुविधा यातून उपलब्ध होऊ शकते. तर मित्रांनो, आपलं पण या संदर्भात काय मत आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, की आपल्याला कुठल्या विषयावर माहिती पाहिजे किंवा काय असेल ते. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.